हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत, जी आजच नुकतीच झालेली आहे 2024. तर बघा, प्रथम मी घेतलेला आहे पेपर 1 भाषा आणि गणित, माध्यम आहे मराठी. आता या ठिकाणी बघा, प्रश्न 75 आहेत आणि गुण 150. त्यातील आपण विभाग 1 सोडवूया. ही जेव्हा प्रश्नपत्रिका सोडवून संपेल त्यावेळेस तुमचे उत्तर चेक करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला किती मार्क पडतील ते सुद्धा कळवा. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा त्यांचे ॲन्सर की मिळून जाईल. चला तर मग सोडवायला सुरुवात करूया. प्रथम विभाग 1 मराठी, प्रश्न 25 गुण 50. त्यामध्ये तुम्हाला मुलांना प्रथम दिलं होतं कविता. त्या कवितेवरील प्रश्न आपण घेऊया. कविता आता तुमच्या सगळ्यांकडे आहेच. त्यावरील पहिला प्रश्न बघा, वरील कवितेत एकूण किती व्यावसायिकांचा उल्लेख आलेला आहे? आता बघा, इथं सैनिक, डॉक्टर, वकील, शेतकरी आणि शिक्षक अशा प्रकारे 5 व्यावसायिकांचा उल्लेख आलेला आहे. पर्याय क्रमांक 3. वरील कवितेसंबंधी अयोग्य जोडी असलेला पर्याय शोधा. अयोग्य जोडी असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, सैनिक ज्ञान देऊन चांगला नागरिक घडवणे, ही चुकीची जोडी आहे. खालील प्रश्नात वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांची योग्य जोडी कोणती आहे? तर योग्य जोडी आहे भान हरपणे तल्लीन होणे, हेही आहे, आणि आभाळ कोसळणे मोठे संकट कोसळणे. तर या 2 ज्या आहेत त्या योग्य जोड्या आहेत. मग आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2, फक्त आणि क. त्यानंतर प्रश्न 4, खाली दिलेल्या नामापैकी नपुसक लिंगी नाम दर्शवणारा पर्याय ओळखा. तर प्रश्न 4चं करेक्ट उत्तर आहे इंद्रधनुष्य. ते इंद्रधनुष्य. खालीलपैकी चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य कोणते आहे? आता यामध्ये चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक लोक तुकडोजी महाराजांना देवबाबा म्हणत. या ठिकाणी विरामचिन्ह इथं एकेरी अवतरण चिन्ह असायला पाहिजे होतं. त्यानंतर प्रश्न 6 आणि 7 साठी सूचना दिलेली आहे. खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायामधून शोधा. तर मुलांना उतारा तुमच्या समोर आहे सगळ्यांच्या. तर त्यावरील प्रश्न आपण घेऊया. वरील उतार्यासंबंधी खालीलपैकी एकूण किती विधाने चुकीची आलेली आहेत? आता पहिलं विधान आहे, अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांच्या हालचाली खूप मंद आणि कामात व्यत्यय आणणाऱ्या असतात. तर हे चुकीचं वाक्य आहे, कारण खूप वेगवान आणि शिस्तबद्ध असतात. त्यानंतर अग्निशमन दलास पाचारण करण्यासाठी इच्छुक या करमुक्त दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तर हे बरोबर आहे. अग्निशमन दलातील कर्मचाऱ्याचे आपण अरेरावी पद्धतीने वागले पाहिजे. तर हे चुकीचे आहे. त्यामुळे इथं किती वाक्य झालेले आहेत? एकूण चुकीची 2. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न 7 मध्ये खालीलपैकी कोणते काम अग्निशमन दल करत नाही? करत नसलेलं काम कोणतं आहे? पर्याय 3, अपघातात सापडलेल्या जखमींना घरे बांधून देणे. हे अग्निशमन दलाचं काम नाही. त्यानंतर प्रश्न 8 मध्ये बघा, तुम्हाला एक म्हण दिलेली आहे, ती म्हण ओळखायची आहे. बघा, आता इथं म्हण आहे, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. मी इथं लिहिते म्हणजे तुम्हाला काय होईल, पटकन तो अक्षर समजेल. आता या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे, उजवीकडून 8वे अक्षर कोणते आहे? 3 आणि हे 7 आणि हे 8. 8वे अक्षर कोणते आहे? रा. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा प्रश्न 9, खालील पर्यायातून नदी या शब्दाचे सर्व समानार्थी शब्द असलेला पर्याय शोधा. नदीचे सर्व समानार्थी शब्द म्हणजे जीवनदायिनी, तटिनी आणि सरिता. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न 10 बघा, खालीलपैकी कोणत्या वाक्यात मराठी भाषेत वापरला जाणारा एकही इंग्रजी शब्द वापरला नाही? इंग्रजी शब्द एकही न वापरलेलं वाक्य आहे ते म्हणजे पहिलंच आहे, सेनापती बापट हे थोर समाजसेवक होते. इतर वाक्यामध्ये इथं एक्सप्रेस हा इंग्रजी शब्द आलेला आहे, तर रेल्वे आलेला आहे आणि इथं ऑफिस आलेलं आहे. खालीलपैकी कोणती बातमी आरोग्याशी संबंधित आहे म्हटलेलं आहे. आता पर्याय 3 मधील ही बातमी जी आहे ती आरोग्याशी संबंधित आहे. मधुमेह दिनानिमित्त मधुमेह तपासणी शिबिर.
त्यानंतर प्रश्न 12 आणि 13साठी सूचना दिली आहे की तुम्हाला खाली संवाद दिलेला तो वाचून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. संवाद तुमच्या समोर आहेच. आपण प्रश्न घेऊया. वरील संवाद किती जणात व कोठे झालेला आहे? वरील संवाद हा वाचला असता आपल्याला घरी झालेला आहे, पण किती जणांमध्ये झालेला आहे? तर यामध्ये आई, बाबा, वेदांत, पिंकी आणि आजोबा असे 5 जणांमध्ये झालेला आहे. 5 आणि घरी, पर्याय क्रमांक 1. वरील संवाद अनुक्रमे कोणत्या वेळी व किती तारखेला घडला? आता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तिन्ही सांजच्या वेळी 8 ऑगस्ट. कारण आपल्याला इथं संवादामध्ये दिलेलं आहे की पुढच्या आठवड्यात याच दिवशी स्वातंत्र्य दिनी. मग स्वातंत्र्य दिन असतो 15 ऑगस्ट आणि याच दिनी म्हणजे तोच वार असणार आहे, म्हणून 8 ऑगस्टचाच वार असेल. त्यानंतर बघा पुढे, खालील प्रश्नात योग्य उत्तराचा पर्याय शोधा. कळीचा नारद भांडणे लावून देणारा, या दोघांचा संबंध लावलेला आहे. तर याचा अर्थ हा होतो. तर जमदग्नीचा अवतार म्हणजे काय? अतिशय रागीट. खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य क्रियापद शोधून वाक्य पूर्ण करा. 1000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक अवघ्या सेकंदाने हुकले, पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी एकवचन अनेकवचनाची अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा. या ठिकाणी अयोग्य जोडी असलेला आहे दात, दाते, पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या वाक्यात एकही अशुद्ध शब्द नाही असं म्हटलेलं आहे? एकही अशुद्ध शब्द नसलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. पुढे प्रश्न 18. सोबत दिलेल्या जाहिरातीसंबंधी योग्य पर्याय शोधायचे आहे. या ठिकाणी जाहिरात आहे. 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत मोफत पुस्तकांचे वाटप. तर पुस्तकांचे मोफत वाटप नव्हते, फक्त त्या ठिकाणी सवलत दिली गेली होती, म्हणजे हे चुकीचं आहे. ओवी पुस्तकालय या दुकानाच्या उद्घाटनानिमित्त 20% सवलत आहे. तर उद्घाटनानिमित्त नाही, तर त्या ठिकाणी वर्धापन दिन होता, म्हणून हे सुद्धा वाक्य अयोग्य आहे. अमरावती शहरातील हे दुकान बुधवारी बंद असते, हा अगदी योग्य पर्याय आहे. त्यानंतर ओवी पुस्तकालय हे दुकान 24 तास खुले असते. तर 24 तास खुले नसून सकाळी 10 ते रात्री 8पर्यंत असते. त्यानंतर प्रश्न 19. खालील पर्यायातील एकूण किती जोड्या चुकीच्या आहेत? बघा, पहिली जोडी फळांचा राजा आंबा, हे बरोबर आहे. आंबट आवळा, तर आवळा तुरट असतो, म्हणजे ही एक जोडी झाली. राष्ट्रीय प्राणी सिंह दिलेला आहे, तर वाघ असतो, ही एक जोडी चुकीची. पक्ष्यांचा राजा गरुड, बरोबर आहे. कडू साखर असते, ही चुकीची आहे. राष्ट्रगीत वंदे मातरम म्हणतात इथं, तर जनगणमन आहे. राष्ट्रीय पक्षी मोर. म्हणजेच या ठिकाणी किती चुकीच्या जोड्या झाल्या? 4, पर्याय क्रमांक 1. खालील पर्यायात दिलेले शब्द शब्दकोशातील वर्णानुक्रमे लावल्यास योग्य पर्याय कोणता ते ओळखायचे. आता या ठिकाणी 4 वर्ण दिलेले आहेत, त, थ, द, ध असा त्याचा योग्य क्रम असेल, मग तो पर्याय येईल 3 नंबर, तराजू, थर, दौलत आणि धबधबा. प्रश्न 21 बघा, खालील वाक्यात रिकाम्या जागी अनुक्रमे योग्य समुपदेशक शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. वाक्य दिलेलं आहे, पक्ष्यांचा एक डॅश डॅश त्या करवंदीच्या डॅश डॅशात लपून बसला. तर पक्ष्यांचा असतो थवा आणि करवंदीची असते जाळी, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न 22 मध्ये काही अक्षरे दिलेले, त्यापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास पाणी या शब्दाचा अर्थ होतो. आता हा पाणी म्हणजे काय? त्याचा अर्थ हात, पहिली वेलांटी असेल तर हात असा अर्थ होतो. आणि इथं शब्द तयार होणार आहे नकलाकार. तर नकलाकारमधील हाताला समानार्थी शब्द असणारा कर म्हणजे दुसरा आणि 5वे अक्षर, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 23 मध्ये बघा, सोबतच्या आकृतीतील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आता या ठिकाणी तयार होतो शब्द अतिवृष्टी. कोणता शब्द तयार होतो? अतिवृष्टी. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे, म्हणजे अनावृष्टी, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न 24. खाली दिलेल्या वाक्यातील चुकीचा भाग असलेला पर्याय ओळखायचा. मुंगी, कोळी हा समासप्रिय घटक वसाहत करून राहतो. तर वसाहत करून राहण्याचा गुणधर्म हा मुंगीचा आहे, त्यामुळे कोळी या ठिकाणी चुकीचा शब्द आहे, म्हणून ब, पर्याय क्रमांक 1 हा भाग चुकीचा आहे. प्रश्न 25 बघा, मराठी विभागातील शेवटचा प्रश्न. खालीलपैकी जोडशब्द नसलेला शब्द कोणता आहे?
तर यामधील जोडशब्द नसलेला शब्द आहे सागरमाथा, पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीनं मराठीचे आपण आन्सर की पाहिलेले आहे. आता आपण पाहूया विभाग 2 गणित. प्रश्न क्रमांक 26. खालील अपूर्णांकापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता या ठिकाणी अंश सारखा आहे, ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा सर्वात लहान अपूर्णांक आहे. सर्वात मोठी 4 अंकी समसंख्या आणि 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या यातील फरक किती? आता सर्वात मोठी 4 अंकी समसंख्या कोणती आहे? 4 अंकी म्हटलेलं आहे 9998 आणि 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या मूळ संख्या आहे 97. तर यांच्यातील फरक विचारलेला आपल्याला किती येईल बघा, 9901, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढे बघा, पुढीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर चुकीचे आहे? त्यासाठी आपल्याला 4ही पदावल्या सोडवणं आवश्यक आहे. आता आपण पहिली पदावली घेऊया. प्रथम भागाकार करायचा असतो आपल्याला माहिती आहे. 8 भागिले 8 1 होतात. 8 गुणिले 1 8, 8 6 48, म्हणजे हे बरोबर आहे. त्यानंतर बघा इथं 9 त्रिक 27 आणि 4 दोन्ही 8, 27 अधिक 8 किती होतात? 35, हेही बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे बरं का. त्यानंतर बघा 25 वजा 5 20, 20 वजा 3 17, 17 अधिक 10 27, म्हणजे हे चुकीचं आहे. त्यानंतर 4 गुणिले 3 12, 16 वजा 12 किती होतात? 4, 4 अधिक 7 11, म्हणजे हेही चुकीचं आहे. म्हणजे ब आणि ड, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न 29. समान किमतीच्या 3 वस्तू 1,500 रुपयास विकल्याने रुपये 600 इतका नफा मिळाला, तर प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत किती आहे? आता विक्री किंमत आहे 1500, नफा मिळाला आहे 600, वजा 600 जर आपण केलं तर आपल्याला खरेदी किंमत मिळणार आहे. तर किती येते? 900. मग समान किमतीच्या 3 वस्तू, मग किती 900 आहेत, तर या ठिकाणी 3 वस्तू म्हटलेलं आहे म्हटल्यानंतर याला जर आपण भागिले 3 केलं 900ला, तर प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत किती येते? 300 रुपये, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 30 बघा, खालील पर्यायात दिलेले अपूर्णांक उतरत्या क्रमाने मांडल्या दुसऱ्या क्रमांकावर येणारा अपूर्णांक कोणता आहे? आता या ठिकाणी अंश सारखा आहे, म्हणजे ज्याचा छेद मोठा असेल तो अपूर्णांक लहान असेल. मग इथं आपल्याला विचारले उतरत्या क्रमाने. उतरत्या क्रमाने म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक अगोदर शोधायला पाहिजे. ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा, म्हणजे हा 1 नंबरला असेल, त्यानंतर हा 2 3 आणि हा 4. तर आपल्याला विचारले दुसऱ्या क्रमांकावर येणारा 2 क्रमांकावर येणारा 6/17, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर मिहिरने डिसेंबर महिन्यात 3 सोमवार सोडून दररोज आईने दिलेले 5 रुपयांचे एक नाणे पैशाच्या डब्यात टाकले, तर डिसेंबर महिन्यात त्याच्याजवळ एकूण किती रक्कम जमा होईल? 3 सोमवार सोडलेले त्याने. आता डिसेंबर महिन्यामध्ये टोटल दिवस किती असतात? 31. आता 31 मधले जर 3 सोमवार त्याने सोडून दिले तर हातात किती दिवस? 28. आणि 5 रुपयाचे एक नाणे पैशाच्या डब्यात त्यांनी टाकलेले आहे दररोज, म्हणजे 28 गुणिले 5, म्हणजे 140 रुपये त्या ठिकाणी त्याच्याकडे जमा होतील. खालीलपैकी कोणत्या 5 अंकी समसंख्येस 9ने निशेष भाग जाणार नाही म्हटलेले. या ठिकाणी 9ची कसोटी वापरायचा आहे. आता पहिल्या संख्येला 9ने भाग जातो, त्यानंतर ही समसंख्या आहे यालाही 9ने भाग जातो, कारण याच्या अंकांची बेरीज ही 18 येते. त्यानंतर बघा पुढे ही समसंख्या आहे पण याला 9ने भाग जात नाही आणि ही तर विषम संख्या आहे, त्यामुळे प्रश्नच निर्माण होत नाही. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. 600 रुपये किमतीच्या वस्तूची किंमत %35ने वाढली, तर वस्तूची नवीन किंमत किती? तर %35 किती होतो बघूया आपण 600चा. तर 6 गुणिले 35 किती होतात? 210. तर नवीन किंमत काय होईल?
600 अधिक 210 810, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न 34 बघा. चौरसाची बाजू दुप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ किती पट वाढते? तर बाजू दुप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ हे चौपटीने वाढते. खालीलपैकी कोणत्या गटातील मूळ संख्यांची बेरीज सर्वात कमी आहे? आता 1 ते 30 मधील मूळ संख्या कोणत्या आहेत बघा. 2, 5, 7, 3, त्यानंतर 11, 13, 17, 19, 30 पर्यंतच्या लिहायचे आपल्याला, म्हणजे 23 आणि 29. तर एवढ्या संख्या या ठिकाणी मूळ संख्या आहेत. तर यांची बेरीज किती येते? आता या सर्वांची जर आपण बेरीज केली तर 129 येते. त्यानंतर पर्याय 2 मध्ये 90 ते 100 एकच संख्या आहे 97, त्यांची बेरीज 97. त्यानंतर 40 ते 50 मध्ये 41, 43 आणि 47 यांची बेरीज येते 131. आणि त्यानंतर 50 ते 70 मध्ये 53, 59, 61 आणि 67 यांची बेरीज येते 240. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न 36. दीड रिम कागद म्हणजे किती असं विचारलेलं आपल्याला. एका रिममध्ये 20 दस्ते असतात आणि अर्ध्या दस्त्यामध्ये 10, म्हणजे 20 अधिक 10 दस्त म्हणजे किती? 30 दस्त. हे बरोबर आहे. त्यानंतर 60 डझन. आता एका रिममध्ये 40 डझन असतात आणि दीड रिममध्ये 40 आणि 20 60 डझन, म्हणजे हे बरोबर आहे. आता ग्रोस. एका ग्रोसमध्ये 12 डझन, 12 डझनचा एक ग्रोस असतो. मग या ठिकाणी दीड रिम म्हणजे 60 डझन होतात. मग 60ने जर आपण 12ने जर 60ला भागले तर 5 ग्रोस, म्हणजे हेही बरोबर आहे. आणि 480 कागद. तर एका रिममध्ये 480 असतात. इथं दीड रिमचं विचारलेलं, म्हणजे हे रॉंग आहे. तर आपलं करेक्ट उत्तर काय असेल? फक्त अ, ब आणि क. त्यानंतर प्रश्न 37. माधवीने 500 रुपये, 100 रुपये, 50च्या प्रत्येकी 3 नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या 10 रुपयांच्या नोटा मागितल्या तर तिला रुपये 10च्या किती नोटा मिळतील? आता प्रत्येकी 3 म्हटलेलं आहे, म्हणजे 500च्या जर 3 नोटा घेतल्या तर 1,500 रुपये झाले. त्यानंतर 100च्या 3 नोटा घेतल्या तर 300 रुपये झाले आणि 50च्या 3 नोटा घेतल्या तर 150 रुपये झाले. तर यांच्या अगोदर आपण बेरीज करूया, किती रुपये होतात टोटल. 1950 रुपये होतात. आता त्या बदल्यात तिनं 10 रुपयाच्या नोटा घेतलेल्या आहेत, तर किती मिळतील विचारलंय, म्हणून भागिले 10 जर केलं तर 195 नोटा तिला मिळतील. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 38 बघा. खालीलपैकी रोमन अंक व संख्यांची कोणती जोडी बरोबर आहे? x म्हणजे 100 हे चुकीचं आहे, कारण 1x म्हणजे 10, d म्हणजे 500, त्यानंतर c म्हणजे 50, तर हेही चुकीचं आहे 100. त्यानंतर m म्हणजे 1000, म्हणजे बरोबर जोडी कोणती आहे? ब आणि ड. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढे बघा. 1400 लोकसंख्या असलेल्या कानडवाडीत 57% पुरुष मतदार असतील तर स्त्री मतदारांची संख्या किती? आता 57% पुरुष जर मतदार असतील तर उरलेले किती टक्के? 43% या ठिकाणी महिला असतील. तर 1400चे 43% आपण काढूया. आता 1400चे 43% काढायचे आपल्याला, कारण तेवढ्या महिला मतदार आहेत. स्त्री 00 कॅन्सल होतील, म्हणजे 14 गुणिले 43, तर यांचा गुणाकार केला 602, ही आपल्याला उत्तर मिळते. म्हणून आपलं उत्तर असे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा पुढे. 2 तास 40 मिनिटे म्हणजे किती सेकंद विचारलेले. आता एका तासामध्ये किती सेकंद असतात? 3600. तर 2 तासात किती होतात? 36 दोन्ही 72, 7200 सेकंद अधिक 40 मिनिटाचे सेकंद करूया आपण. आता एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात, मग 40 मिनिटामध्ये 40 गुणिले 60 म्हणजे
2400 एवढे सेकंद. तर आता यांची बेरीज करूया. 9600 पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा प्रश्न 41. एक अंकी सर्व विषम संख्यांचा वापर करून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? एक अंकी सर्व विषम अंक म्हटलेले आहेत. तर बघा या ठिकाणी सर्व विषम अंक जर आपण घेतले, मोठीत मोठी म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक 4 मधील संख्या तयार होईल. त्यानंतर बघा 7,67,592 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 4,65,868 येईल. तर यामधून हीच संख्या वजा करायची म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल. तर या संख्येमधून ही संख्या वजा केली असता आपलं उत्तर मिळेल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न 43 मध्ये बघा काय सांगितलेलं आहे. रिकाम्या चौकटीत येणारे योग्य चिन्ह पर्यायातून शोधायचे. आता या ठिकाणी आपल्या दोन्ही बाजू सोडून घ्याव्या लागतील. अगोदर आपण इकडली बाजू सोडूया, भागाकार करूया, किती येतो बघूया. 9×8 = 72, 6 राहिले, 9×7 = 63 म्हणजे इकडं आलं 63 आणि इकडे येतील 100. मग कोणतं चिन्ह येईल या ठिकाणी? 3 नंबरचं. त्यानंतर बघा केशवरावांनी 10,350 रुपयांना घेतलेला स्मार्टफोन 11,500 रुपयांना विकला तर त्यांना त्या व्यवहारात किती नफा वा तोटा झाला? आता 11,500 इथे घेतलेला आहे 10,350 आणि 11,500 म्हणजे 11,250. तर घेतलेली किंमत ही म्हणजे खरेदी किंमत काय आहे? कमी आहे आणि विक्री किंमत जास्त आहे, त्यामुळे इथं नफा झालेला असेल. आता विक्रीमधून आपण खरेदी वजा करूया. तर नफा किती झाला ते आपण बघू. तर 900 रुपये या ठिकाणी नफा झालेला आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 45 बघा. सोबतच्या गळ्यात किती मिनिटापूर्वी बरोबर 1:30 वाजले होते? 1:30 म्हणल्यानंतर या ठिकाणी येईल. आता बघा इथलं जे अंतर आहे ते 45 मिनिटाचं, कारण वाजलेत 6:45 म्हणजे 45 मिनिट. आपण 1:30च्या इकडे पुढे जाऊया म्हणजे टाईम आपल्याला कळेल. इथले 60 मिनिट, हे 60, हे 60, हे 60, 6×4 = 24 म्हणजे 240 मिनिटे 2 वाजेपर्यंत झाले. त्यानंतर इथले 30 मिनिट घेऊया आपण. तर टोटल किती होतात बघा. 315 मिनिटे या ठिकाणी मिनिटापूर्वी 1:30 वाजले होते. त्यानंतर 46 बघा. पुढील पर्यायापैकी अपूर्णांकाच्या रूपांतराची कोणती जोडी योग्य नाही असं म्हटलेलं आहे. आता बघा इथं काय होईल? 10 × 3 + 2 32/3 हे बरोबर आहे. आपले योग्य नसलेली शोधायची आहे. हेही बरोबर आहे. त्यानंतर 6 × 3 = 18, 18 + 2 20 बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 4 पर्याय 4 बघा. त्यानंतर पर्याय 4 बघा. 5×7 = 35, 35 आणि 4 किती होतात? 39. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. एका केळी विक्रेत्याने 15 डझन केळी 750 रुपयाला विकले असता त्यास एकूण रुपये 150 नफा झाला, तर 1 डझन केळीची खरेदी किंमत किती होती? आता 15 डझन केळी त्यांनी काय केलं होतं? 750ला, तेव्हा 150 रुपये नफा झाला. म्हणजे खरेदी किंमत किती होती त्यांची 15 डझन केळीची? तर 600 रुपये होती. तर 15 डझन केळी 600 रुपयाला विकल्या तर एका डझन केळीची किंमत किती विचारलेलं आहे तिने? म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 600ला परत 15ने भागावे लागेल. म्हणजे किती होईल बघा. 15×4 = 60 आणि 4 म्हणजे 40 रुपये प्रति डझन त्याने खरेदी केलेली होती. त्यानंतर बघा पुढे इष्टिका चिती व घन यांच्यात कोणत्या बाबतीत फरक असतो? तर इष्टिका चिती आणि घन यांच्यामध्ये पृष्ठांच्या आकारामध्ये फरक असतो. घन हे चौरसाकृती असतात आणि इष्टिका चिती आयताकृतीचे असतात. त्यानंतर प्रश्न 49 बघा. 2022 मध्ये शिक्षक दिन सोमवारी होता तर त्याच वर्षातील खालीलपैकी कोणता दिनविशेष रविवारी येणार नाही? तर या ठिकाणी स्वातंत्र्य दिन आणि शिक्षक दिन हा लीप वर्ष नसल्यामुळे एकाच वारी येतात, म्हणून या ठिकाणी रविवारी येणार नाही. आणि इतर जे 3 आहेत
ते रविवारी येतील आणि शिक्षक दिन आणि स्वातंत्र्य दिन हे सोमवारी असतील. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर. 3 रुपये 5 पैसे हे दशांश अपूर्णांकात कसे लिहाल? तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पुढील संख्या चढत्या क्रमाने मांडा. शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्येची बेरीज केल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल? या ठिकाणी ही 1 असेल, ही 2, त्यानंतर ही 3, 4 आणि 5. लहानपासून मोठ्याकडे आपण गेलेलो आहोत. आता काय म्हटलं आपल्याला? शेवटून दुसऱ्या आणि चौथ्या. शेवटून दुसऱ्या म्हणजे ही संख्या येईल आणि चौथ्या म्हणजे 2 नंबरची संख्या येईल. तर यांची बेरीज केल्या दशक स्थानी कोणता अंक येईल? बघा, यांचा दशक स्थानच्या अंकाची बेरीज बघा. आपण एकक स्थानच्या करूया. 0 अधिक 6 6 येते आणि 4 आणि 5 9. मग दशक स्थानी काय येईल? 9. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न 52. खालीलपैकी कोणत्या आकृतीतील छायांकित भाग वेगळा अपूर्णांक दर्शवतो? तर बघा, आता या ठिकाणी इथं 8 भागापैकी 2 रंगवलेलं आहे म्हणजे 1/4. इथं 16 भागापैकी 4 रंगवलेले आहेत म्हणजे 1/4. इथंही 16 पैकी 4 रंगवलेले आहेत म्हणजे 1/4 भाग रंगवलेला आहे. इथं मात्र 4 पैकी 2 भाग म्हणजे 1/2 भाग रंगवलेला आहे, म्हणून वेगळा अपूर्णांक कोणता येतो? पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा प्रश्न 53. 10 दराने 6,000 रुपये मुद्दलावर 5 वर्षाचे सरळ व्याज किती? या ठिकाणी आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र माहिती आहे. मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. तर या ठिकाणी गुणाकार करा आता. 10 गुणिले 5 50. 50 गुणिले 60 किती होतात? 3,000. 50 गुणिले 60 किती होतात? 3,000 रुपये. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा, 8,800चे 8% किती म्हटलेलं आहे? 8,800चे 8% काढायचे आपल्याला म्हणजे शेकडा 8. तर किती होतील? 704. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 55. 6,37,089 या संख्येमधील दशसहस्र स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत आणि दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत. दशसहस्र स्थानी आहे 3. याची विचारलेली स्थानिक किंमत किती असेल? 30,000. आणि दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत, दशक स्थानी आहे 8, 80. तर यांच्यातील फरक विचारलेला आपल्याला किती येईल बघा. म्हणजे 29,920. पर्याय क्रमांक 2. राम व मयूरने बँकेत 4 वर्षासाठी अनुक्रमे 4,000 रुपये दशांशे 8 दराने 8,000 रुपये दशांशे 6 दराने ठेवले, तर 4 वर्षानंतर दोघांना मिळणाऱ्या रकमामधील संबंध काय असेल? आता या ठिकाणी आपल्याला मयूर आणि राम यांना दोघांना किती रक्कम मिळते म्हणजे रास किती मिळते हे अगोदर काढावं लागेल. आता बघा, या ठिकाणी इकडे राम आणि इकडे मयूर आपण घेतलेला आहे. आता अनुक्रमे विचारलेलं आहे. बँकेत 4 वर्षासाठी अनुक्रमे पहिल्यांदा रामाचं घेऊया. 4,000 रुपये, 4,000 गुणिले 4 वर्ष, दर किती आहे त्याचा? 8. आता याचा अगोदर व्याज काढून घेऊया म्हणजे आपल्याला रक्कम मिळेल म्हणजे रास मिळेल. म्हणजे 1,280 व्याज आलेलं आहे. तर याची मिळणारी रक्कम किती असेल? 4,000 अधिक 1,280. तर टोटल रास किती झाली बघा याची? 5,280 रुपये. आता मयूरचे घेऊया आपण. मयूरची मुद्दल आहे 8,000, दर आहे 6 आणि वर्ष आहेत 4, कारण दोघांचे वर्ष सारखेच आहेत. 8 चौक 32, 8 दोन्ही 16, 16 आणि 3 19 म्हणजे 1,920 ह्याचं व्याज झालेलं आहे. आता याची रास जर आपण काढली म्हणजे रक्कम टोटल जर काढली तर 8,000 अधिक 1,920, 9,920. आता याचा संबंध काय विचारलेला आहे त्यांनी? तर मयूरची रक्कम ही
रामपेक्षा जास्त आहे. पहिला पर्याय बघूया आपण. मयूरला रामपेक्षा जास्त रक्कम मिळेल. हां, अगदी बरोबर आहे. रामला मयूरपेक्षा जास्त रक्कम मिळेल नाही. मयूरला रामपेक्षा कमी रक्कम मिळेल. दोघांना समान रक्कम मिळेल. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर बघा पुढे 1/6 मध्ये 1/6 किती वेळा मिळवले असता उत्तर 6 येईल. तर 35 वेळा हे त्याचं उत्तर आहे. कारण 1 वेळा ऑलरेडी दिलेला आहे आणि 36 वेळा त्या ठिकाणी आपल्याला ॲड करावं लागेल. त्यानंतर एका संख्येला 12ने भागले असता निशेष भाग जाऊन भागाकार 15 येतो. तर त्या संख्येला 14ने भागले तर अनुक्रमे भागाकार व बाकी किती येईल. तर बघा 12ने भागला असता निशेष भाग गेलेला आहे आणि भागाकार 15 म्हणजे ती संख्या काय असेल. हा भागाकार गुणिले 12 म्हणजे 180. ती संख्या 180 आपल्याला भेटलेली आहे. आता तिला 14ने भागायचं आहे आपल्याला आणि आपल्याला विचारलेलं आहे भागाकार आणि बाकी. तर 14ने भागल्यानंतर काय येईल बघा. तर 12 भागाकार आणि 12च बाकी आलेले आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 1. प्रश्न 60 सोबत प्रश्न 59 बघा. 9 डेकामीटर आणि 9 मीटर म्हणजे किती मिलीमीटर विचारलेलं. तर 9 डेकामीटर 9 मीटर म्हणजे 99,000 मिलीमीटर. त्यानंतर बघा पुढे सोबत दिलेल्या आकृतीची परिमिती विचारलेली आपल्याला. या ठिकाणी बघा ही बाजू 3 असेल तर ही 3 कारण एकरूप आहेत. त्यानंतर ह्या दोन बाजू एकरूप म्हणजे ही 2.6 येईल आणि ह्या दोन एकरूप म्हणजे ही 4 येईल. तर आता यांची बेरीज करूया आपण. 3 अधिक 3 6. 6 आणि 4 किती होतात 10 आणि या दोघांची बेरीज करूया. 2.6 आणि 2.6 5.2. तर 15.20 म्हणजेच 15.2 सेंटीमीटर हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर बघा पुढे 61 आणि 62साठी सूचना. खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून शोधा. चित्रालेखात एकूण किती विद्यार्थी सांघिक खेळ खेळतात. एकूण किती विद्यार्थी विचारलेला आहे. सांघिक खेळामध्ये क्रिकेट आहे, त्यानंतर हॉकी, खो खो आणि कबड्डी. फक्त धावणे येत नाही. तर याच्यामध्ये किती विद्यार्थी होतील बघा. हॉकीचे 5 आहेत म्हणजे 5 गुणिले 5 25. त्यानंतर क्रिकेटमधील बघा 8 चित्र आहेत या ठिकाणी म्हणजे 8 पंचे 40. खो खोमधील 7 आहेत 7 पाचे 35 आणि हे 6 6 पंचे 30. यांची बेरीज केली असता 130 आपलं उत्तर येईल. त्यानंतर कबड्डी व क्रिकेट हा खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या. कबड्डी आणि क्रिकेट. कबड्डीमध्ये किती आहेत 30 आणि क्रिकेटमध्ये आहेत 40. संख्या ही धावणे आणि हॉकी हा खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्याच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त. तर या दोघांची झाली 70. आता धावणे आणि हॉकी बघूया आपण. हॉकीमध्ये आहेत 25 आणि धावणेमध्ये आहेत 45. तर 70 म्हणजे दोन्हीमधील संख्या ही समान आहे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा प्रश्न 63. सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत. यामध्ये एकूण चौकोन आहेत 6. त्यानंतर खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधायचा आहे. यामधील योग्य पर्याय आहे अ आणि ड. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. प्रश्न 65 बघा. एक विमान 1 तासात 980 किलोमीटर अंतर कापते तर ते विमान 1.5 दिवसात किती अंतर दूर जाईल. तर या ठिकाणी बघा 1.5 दिवसात किती अंतर दूर जाईल. 1.5 दिवसामध्ये किती तास होतात 36 तास होतात. पूर्ण एका दिवसाचे 24 आणि अर्ध्या दिवसाचे 12 तास. 24 आणि 12 36. तर त्यामुळे आपण 36 गुणिले 980 जर केलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 35,280 किलोमीटर. त्यानंतर प्रश्न 66 बघा. नागपूरवरून साताऱ्याला जाणारी बस नागपूरवरून 16:35 वाजता निघाली. रस्त्याने बस 45 मिनिटे जेवणासाठी थांबली. लातूरला मध्यान्नोत्तर म्हणजे 11:25 पोहोचली
तर बसने प्रत्यक्ष किती वेळात हे अंतर कापले? तर बसने 6 तास 45 मिनिटांमध्ये हे अंतर पार केले. प्रश्न 67. 35च्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये 12चा सर्वात लहान विभाजक मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या एक अंकी सर्व विभाजकांची बेरीज किती असेल? 35चा सर्वात मोठा विभाजक हा 35च असतो. 12चा सर्वात लहान विभाजक हा 1. तर यांची बेरीज केली असता 36 येते. आता 36च्या एक अंकी सर्व विभाजक म्हणले, याचे एक अंकी विभाजक घेऊया आपण. 1, 2, 3, 4, त्यानंतर 6 आणि 9. आता या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर ती येते 25. प्रश्न 68 बघा. रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. 2 पेक्षा अधिक रेषा परस्परांना एकाच बिंदूत छेदतात तर त्यांना डॅश डॅश म्हणतात. 2 पेक्षा अधिक रेषा जर परस्परांना एकाच बिंदूत छेदत असतील तर त्याला एकसंपाती रेषा असं म्हणतात. वसतिगृहातील विद्यार्थ्यासाठी 250 मिलीच्या 36 पिशव्या दूध आणले तर एकूण किती लिटर दूध आणले? तर या ठिकाणी 250 गुणिले 36 करायचं आहे. तर किती होतात? त्याचं उत्तर मिलीलिटरमध्ये येणार आहे आणि त्याला भागिले 1000 करावं लागेल आपल्याला. तर यांचा गुणाकार केला असता 9000 मिलीलिटर येतं आणि लिटरमध्ये जर कन्वर्ट केलं तर याला 9 लिटर या ठिकाणी आपलं उत्तर येईल. त्यानंतर प्रश्न 70 बघा. सोबतच्या आकृतीत दुमडून घन बनवल्यास बी हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणते अक्षर येणार नाही? लगतच्या पृष्ठावर येणार नाही म्हणजेच ती कोणती बाजू असणार आहे? समोरची. मग बीच्या समोरची बाजू काय असेल? याची असेल. पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी एकूण किती विधाने सत्य नाहीत? बघा आता पहिलं, एकाच वर्तुळातील त्रिज्या व्यासाच्या दुप्पट असते. तर बरोबर आहे. एकाच वर्तुळाला असंख्य जीवा व व्यास असतात. हेही बरोबर आहे. त्यानंतर बघा इथं सत्य नाहीत म्हटलेलं आहे. दोन्ही सत्य आहेत. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा त्याची त्रिज्या असते, हे चुकीचं आहे. वर्तुळातील व्यासांच्या सामायिक बिंदूस वर्तुळ केंद्र म्हणतात. तर बरोबर आहे. त्यामुळे एकच वाक्य चुकीचं आहे या ठिकाणी. पर्याय क्रमांक 4. 72 प्रश्न बघा. 38,500 अधिक 2,2500 अधिक पाऊणशे या बेरीजचे उत्तर अक्षरी कसे लिहाल? तर या सर्वांची बेरीज केली असता आपलं उत्तर मिळणार आहे 40,825. त्यानंतर वा प्रश्न 73. 45 विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 2.5 मीटर कापडप्रमाणे ₹62 प्रति मीटर दराने खरेदी केल्यास एकूण किती रुपये खर्च येईल? तर या ठिकाणी बघा 45 गुणिले 2.5 मीटर कापड म्हटलेलं आहे आपल्याला, म्हणजे 2.5 घ्यायचं आहे. त्यानंतर गुणाकार करून परत 62ने गुणूया. तर यांचा गुणाकार येतो 112.5. आता परत याला 62ने जर आपण गुणले तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 6,975 रुपये. हे आपलं उत्तर असेल. प्रश्न 74 बघा. पुढील आकृतिबंध पाहून रिकाम्या जागी येणारा आकृतिबंध शोधा. पहिली आकृती शेवटी चाललेली आहे आणि ह्या शेवटच्या 2 पुढे येत आहेत. ही आकृती जर शेवटला गेली, वर्तुळ शेवटला असलेल्या ह्या 2 आकृत्या आहेत, पण मधले चिन्ह जे आहेत ते मधले चिन्ह मात्र तेच सारखे राहिलेले आहेत, म्हणजे शेवटी स्वस्तिक चिन्ह येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं अगदी योग्य आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे आपला प्रश्न 75. या ठिकाणी बघा बेरीज दिलेली आहे, बरोबर 10 दिलेले आहे. तर पी बरोबर किती आपल्याला काढायचं आहे? म्हणजे पी म्हणजे काय असेल? छेद सारखा आहे. तर आपण काय करूया? छेद सारखा असेल तर अंशाची बेरीज करता येते, म्हणून या अंशाची बेरीज करूया. किती येते बघा. तर अंशाची बेरीज येते 50. 50 भागिले पी बरोबर 10. तर पी बरोबर किती यायला पाहिजे? 5. कारण 5ने जर 50ला भागले तर काय येणार आहे उत्तर? 10. म्हणून आपलं उत्तर असेल करेक्ट 2. तर अशा पद्धतीने आपण पेपर 1 स्पष्टीकरणासह सोडवलेला आहे. तुम्ही तुमचे आन्सर चेक करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्ही या व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींकडे शेअरसुद्धा करायला विसरू नका. चला तर मग आपण दुसरा पेपर सोडवूया याच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.